मित्रांनो, एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली. आपण नेहमीच बघत असतो आपला पिस्टन या मैदानात जेव्हा जेव्हा येतं चांगला गुलाल घेतं. शेठ नमस्कार. नमस्कार. नाव सांगा ना तुमचं? यश राऊत. शेठ आज पिस्टननी एक चांगली प्रेक्षणीय बिनजोड केली आणि गुलालासाठी पात्र ठरला. शर्यत वगैरे कशी काय जमली आणि पायऱ्याबद्दल सांगा ना थोडक्यात. शरद आपलं नाव होता, बॅनर होता बिनजोडला, तर मार्तंडनी फिरवला. हं. आज पायऱ्याला कोण होता? शिट्टी होता, DSP ची DSP शिट्टी चा ना? शिट्टी. ओके. शिट्टी आणि पिस्टन एक चांगली गाडी पळाली. काय सांगाल कशी काय गती लागली गाडीला? फुल गती होती, कारण जोडी समोर आली असेल जोडी तर अजून गती लागली असेल बैलांना. हं. कशा काय प्रकारे शर्यत जमली म्हणजे? शरद फक्त दोस्ती खात्यात जमली आपली, मैत्रीपूर्णच झाली गाडी. हं. कुठल्या बैलांना कुठला दोष लागणार नाही. ओके. आणि समोरची गाडी पळाली का काय झालं नक्की? थोडी ती बाहेर गेली गाडी. बाहेर गेलेली का? जेव्हा साईडला गाडी असते तेव्हा पिस्टन एक चांगला स्पीड लावतो, काय सांगशील? फुल जोरात पळतो, साईड तशी गाडी असेल तसा पळेल पिस्टन आपला. हं. आणि आता सध्या बघतोय की पिस्टनला म्हणजे बरेचसे पैरे पण चालून येतात आणि चांगल्या चांगल्या पैऱ्यामध्ये आपल्याला पळताना बघायला भेटेल. आज DSPच्या शिट्टीमध्ये पळाला, काय सांगाल खूप कसं काय आनंद आहे, नियोजन झालं? पोरांना पण DSP शिट्टी होता, कारण एवढा आनंद झाला ना आम्हाला. आज गाडी मारली आम्ही पिस्टननी. हं. दादा समोरचे नंदी पण एक नामांकित नंदी होते. एक अशी अपेक्षा होती का आज गुलाल होईल म्हणून? काय आम्ही शिवकरचा गणा निघला बोलत, आता सगळंच थोडं घाबरलेलंच का शिवकरचा गणा आहे म्हणून. हं. तर झाली गाडी पिस्टननी केली. दादा मोठ्या शर्यती केल्याचे तर एक मनामध्ये अशा अपेक्षा पण असतं की जेव्हा टॉपला केलं पण ती शर्यत होईल का नाही होईल. पण पिस्टन जेव्हा जेव्हा चांगल्या शर्यती केलं तेव्हा तेव्हा गुलाल घेऊन देतं. काय बोलताय? नक्कीच आनंद आहे आम्हाला, तेव्हा जेव्हा आम्ही येतो अड्ड्यात तेव्हा गुलाल भेटतो आम्हाला. हं. आणि पिस्टनचं सांगायचं झालं तर एकदम चांगला बोलतंय. पण बोलतात ना की पैऱ्या वाचून कुठं ना कुठेतरी एक मागे राहत होता. पण आता शेवटी चांगले चांगले पैरे यायला लागले. कशा काय प्रकारचे पैरे करताय आता? बैल आता वैभव पवार झाले पिस्टन, आणि तनिष राव झाले, सचिन राव झाले, हे नियोजन करतात तिघं. ओके. वैयक्तिक नियोजन नियोजन करतात. करताबद्दल काय बोलाल तुम्ही? नियोजनचं भाष्य आहेत तिघं पण. हां. आणि आजच्या नियोजनाबद्दल काय सांगाल? कारण का आज पण एकदम टॉपचा नियोजन होता. आज पण त्या तिघांच नियोजन केलेला, असं कुठलाच नाही काय, ते तिघच नियोजन करतात आणि एकदम वैयक्तिक. दादा बघा दोन्ही नंदी जेव्हा पळताना तेव्हा कुठे ना कुठेतरी गुलाल होता. आज देखील DSPची शिट्टी होती. कशा काय प्रकारे तुम्ही त्यांचा धन्यवाद करताय? आज त्यांचा लय धन्यवाद आहे रवी पवारचा, कारण आम्हाला बैल भेटलाय त्यांचा शिट्टी म्हणून. पुढे पण त्यांचा बैल भेटणार आम्हाला कुठल्या पण. ओके. दादा ही गाडीला स्पीड पण चांगला लागला, पण बाजूला गाडी नव्हती. मग परत एकदा आपल्याला एखादी अशीच चांगली प्रेक्षणीय बिनजोड शिट्टी आणि पिस्टनमध्ये पळताना बघायला भेटेल का? नक्कीच नक्कीच भेटेल मोठी शर्यत कुठे बघाल तुम्हाला. ओके. दादा मागच्या वेळेस बाहेर घेतलेली आहे, तेव्हा पण तुम्ही सांगितलेलं. आता बैल काढू तेव्हा चांगलाच एक चांगलीच गाडी केलो. आता अजून कशा काय प्रकारचे पुढचे नियोजन करताय तुम्ही? पुढे पण नियोजन वैयक्तिक असणार हां. आणि मोठी शर्यत असणार आपल्या, कारण आता बैल आपला न्यायचे आपल्याला. ओके. बरोबर दादा मागच्या वेळेस बाहेर घेतलेली तेव्हा पण तुम्ही बोललेलं की एक चांगला पायरा तुम्ही घडवून आणलेला आहे. मग कधी काय आपल्या पळताना बघायला होणार तो एक दिवशी घडणारच पैरा आपला, हां. कारण थोडासा अडचणी आहेत, थोडा त्या अडचणी जातील, बैल घडणार आपला पैरा आपला तो. ओके. मनातला एक पायरा आहे दादांच्या. तो नक्कीच पळताना सगळ्या पोरांची इच्छा आहे. काय सांगाल त्याच्याबद्दल? पोरांची सगळ्यांची इच्छा आहे का तो पैरा भेटावा आम्हाला एकदा तरी. हं. तेव्हा आम्ही दाखवून देऊ काय चीज आहे पिस्टन. ओके. नक्कीच आता पिस्टनकडे बघता तुम्ही काय बोलताय? कारण का बऱ्याचशा वेळी त्याला नाकारलेलं आहे पायऱ्यांसाठी. पैऱ्यांसाठी थोड्या अडचणी आलेल्या, पण आता अडचण येणार नाही बैलाला, कारण आज पण गाडी भरपूर पळाली आहे आपली, मनापासून पळाली बैल गाडी. आतनं पळतोय बैल ना आपला? हो, आतनं पळतं. आतनं जेव्हा जेव्हा पळतं तेव्हा त्याला म्हणजे पब्लिकच्या बैलापासून जास्तच पळावं लागतं. पिस्टन पण तसंच काम करतं. हो हो, आणि वैयक्तिक गती त्याला. हां. दादा काय सांगाल आज एक चांगली गाडी झाली आणि अजून म्हणजे ती गाडी म्हणजे पळताना बघायला नाही भेटली. मग दुसरी शर्यत करायचं नियोजन आहे का नाही तुमचं? हो नक्कीच आहे, नक्कीच. कोणतं नाव असलं फिरू आपण. बघा मित्रांनो जेव्हा जेव्हा म्हणजे मोठं मैदान असतं ना तेव्हा तेव्हा गुलाल घेतल्याच्या नंतर एक अशा अपेक्षा लागलेल्या असते. भले आज गुलाल झाला पण तो शेवटी कसं पळून गाडी नाही झाली म्हणून एक ती तशा प्रकारची खुशी नाही, नाही का? नाही नाही, दोन्ही सेम आले असतं तर गाड्या खुशी आनंद झाला असता गाडीनं. दादा आता बघतोय चांगलं आजचं पण मैदान झालं. आजच्या या मैदानाकडे बघतोय तुम्हाला काय वाटतं कसं काय नियोजन आहे? आजचं नियोजन खूप भारी आहे आणि उसाटणेकरांचा अभिनव आहे आम्हाला, का आज अड्ड्याला एवढी शोभा दिली ते. दादा या मैदानात आल्याच्या नंतर तुम्ही पण एक चांगली शर्ती करत असता आणि चांगलं नियोजन करत असता. या मैदानात आल्याच्या नंतर गुलाल पण होतो तुमचा फिक्स आहे? नक्कीच नक्कीच, अड्डाच चांगला आहे आणि पिस्टन ह्या अड्ड्याला खूप पळतो. नक्कीच दादा खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. पिस्टन आज आपला एवढं नाव करतो, येणाऱ्या काळामध्ये आणखी नाव करू दे आणि असंच वरती जाऊ दे हीच देवाचरणी प्रार्थना असेल. धन्यवाद दादा. धन्यवाद.